बरेच जण मला फोन करून विचारतात, कोर्ट मॅरेज करायचं आहे मित्रा, काय प्रोसेस आहे, कोणती कागदपत्र लागतात आणि किती दिवसात लग्न होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा आणि छोटीशी मदत, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, सर्वप्रथम रजिस्टर मॅरेज हे कोणत्या कायद्याअंतर्गत होते? रजिस्टर लग्न हे विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत होते. त्यासाठी कोणत्याही जाती व धर्माचे बंधन नसते. त्यानंतर कोर्ट मॅरेज नक्की कोठे होते? कोर्ट मॅरेज हे कोणत्याही कोर्टात होत नाही, हे सुरुवातीला सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्र राज्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयात याची नोंदणी केली जाते. स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार नियुक्त विवाह नोंदणी अधिकारी असे लग्न नोंदवू शकतात. तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे शहरासाठी विशेष विवाह नोंदणी अधिकारी हे काम बघतात. तसेच राज्याच्या उर्वरित ठिकाणी दुय्यम निबंधक हे विशेष विवाह अधिकारी म्हणून काम बघतात. कोर्ट मॅरेज करताय तर कोर्ट मॅरेजसाठी महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत किंवा कोर्ट मॅरेजसाठी महत्त्वाचे नियम कोणते आहेत? तर या कायद्याअंतर्गत विवाह करणारे हे घटस्फोटित असावेत किंवा अविवाहित असावेत किंवा जोडीदार हयात नसावा. नोटीसच्या दिवशी वधूचे वय हे 18 वर्ष पूर्ण असावे. तसेच वराचे वय हे 21 वर्ष पूर्ण असावे. तसेच लग्न करणारी व्यक्ती ही मतिमंद नसावी किंवा वेडसर नसावी. त्याचप्रमाणे वधूवरांमध्ये निषिद्ध नातेसंबंध नसावे. उदाहरणार्थ रक्ताचे नातेसंबंध नसावे, मावस भाऊ वगैरे वगैरे. त्यानंतर विवाहपूर्वीची नोटीस. विवाहपूर्वीची नोटीस याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात शंका निर्माण झालेल्या आहेत. विवाहपूर्वीची नोटीस ही वधू व वर यांच्या घरी जाते किंवा ती वर्तमानपत्रात प्रसिद्ध होते वगैरे वगैरे. परंतु असे काहीच नसते. ज्या वधू व वर यांना रजिस्टर मॅरेज करावायचे असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज भरून त्याची भरलेली प्रत हे दुय्यम निबंधक अधिकारी यांच्याकडे द्यावयाची असते. त्यानंतर दुय्यम निबंधक त्याची नोंद करून त्याची प्रत ही नोंदणी कार्यालयामध्ये लावतात. अशी नोटीस लावल्यानंतर विवाहाबद्दल कोणाचे आक्षेप असतील तर ते 30 दिवसाच्या आत नोंदणी कार्यालयात लेखी स्वरूपात आले तर त्याचं निरसन केलं जातं किंवा त्याबद्दल तपासणी केली जाते. समजा जर नोंदणी अधिकाऱ्याला योग्य वाटले तर ती नोंदणी कायम करतात. त्यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे आवश्यक कागदपत्र. वधूवरांसाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर दोघांचे 5-5 पासपोर्ट साईज फोटो. त्यानंतर 3 साक्षीदार हे लागतात. बघा, परत एकदा सांगतो, 1 महिना नोटीस पिरियड आणि 2 महिन्यात तुम्ही लग्न करू शकता. अशी ही रजिस्टर विवाह करण्याची पद्धत आहे. बाहेर मुंबई, पुण्यासारख्या विविध ठिकाणी रजिस्टर मॅरेज करून देतो असं वेगवेगळे खोटं नाटं वेगवेगळ्या पद्धतीने रजिस्टर मॅरेज करतो असं सांगून फसवणूक करतात. त्यामुळे रजिस्टर मॅरेजची ही पद्धत तुम्ही जरूर फॉलो करा. धन्यवाद.